चला मित्रांनो, आपण चालूया आता आतमध्ये जुन्या कंपनीमध्ये. चला आपण आता इथे आतमध्ये शिरू पाहिल्यांदा तुम्हाला दाखवतो काय हाल झालेली याची कंपनीची. शक्यतो मित्रांनो रातचं नाही इथं कोणी येतच नाही, कारण हे वातावरण तसं निर्माण झालेलं. इथं खूप झाड आहेत. हे बघा मित्रांनो, आगी तोडफोड झालेली आहे. इकडं असं वातावरण आहे. इकडं बघू मोर काय. सगळ्या काच आणि ते फोडून टाकेले. चला आता इकडं पलीकडल्या बाजून दाखवतो. खूप काचा बिचा फुटलेले आहेत. कोणत्या कारणानं बंद झाले असेल ते मला काही माहित नाही. मी फक्त तुम्हाला आता दाखवायचं काम करतो. या बाई इकडं कशी येड्या बाबळीन ते नाक होऊ गेले मध्ये. चला आता आपल्याला वर जायचंय. बघू आपण वरची हाल हवा कशी. काचा नुसत्या बाटल्या पडलेल्या इकडून खूप काच आहे. सर काहीच नाही. वर आलोय मी मित्रांनो. वर काहीच नाही इथं. का खूप आहे. जवळपास याला 20 वर्ष झालेले मित्रांनी बंद पडले. इथं पहिले दूध डेअरी होती. पाठीमाग गोठा होता मशीनचा. पण इकडे जेवढे चित्र होते त्यांच्यासाठी औषध होते. आखी यांनी पडेलेत. आपण वर कसे कोठ आहेत. जे पक्ष्यांचे कोठ आहेत. खूप झाड आहे. तिथं गाणं राच येण्यासाठी खूप भीती तर वाटते. राच कोणी येतच नाही इथं खरं माहिती. तर उगाच आमचं थोडं इथं शेजारी काम चालू म्हणून आम्ही आलोय. म्हणलं चला मित्रांना दाखवा आपण आज खूप दिवसांनी ब्लॉग बनवतोय. तर वर जायचं आता आपल्याला. बघू वर. ये ऊपर का नजारा ऐसा है. सर गावात उगले. बघा मित्रांनो, मी आता वर आलोय. पार वरले मधले सगळ्यात वरले. इथं बाटल्या आणि काचा सोडून काहीच नाही. चला मागचे बाजू दाखवतो मी आता परत तुम्हाला. मित्रांनो एवढी घाण एवढं बाबळी उगायचं कारण एवढंच का कोणी तर लक्ष देत नाही. आणि आम्ही आता गेले 2-3 वर्ष झाले त्यावेळेस आम्ही साफ केलं. तर सगळे बाबळी बिबळी तोडून आम्ही घेतलं तो उपतं तोडायला. पण त्याच्यावर परत कोणी याच्यात लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळे एवढी घाण झालेली आहे. सर अजून आपल्याला मागची बाजू दाखवतो तुम्हाला. तर आपण खाली जाऊ आता.
तर मित्रांनो मी आता इकडून बाहेर आलोय. अरे बाजूला जावा का नाही. दरवाजाच्या पलीकडून मित्रांनो खूप अडचण आहे, त्याच्यामुळे मी इथूनच जातो आता. मित्रांनो ते एकल्या माणसाला सुद्धा भीती वाटत येण्यासाठी. अशी आतमध्ये आहे कंपनी जुनी. बघू आपण, तुम्ही काही इकडे आतमध्ये जाऊ शकत नाही कारण एकल्याला भीती वाटत आहे, त्याच्यामुळं का ना आता इथूनच बाहेर जायचं आपल्याला. गसपास एवढं का मित्रांनो, पार दिवसाचे कोणी येत नाही तेव्हा राहतं सोडा. ती पाण्याची टाकी आहे, पार झाली. दिवसाची एवढी भीती वाटते नाही तर राहतं येणं शक्य. कंपनीचा मित्रांनो खूप मोठा परिसर आहे, दाखवण्यात बघा, पण काय मी काय एवढा घासपाना जाऊ शकत नाही, अडचण खूप आहे. मोर जाऊन बघू काय नेमकी. मित्रांनो माग इकडे अशी इथं का ना यांच्या मग खूप म्हशी होत्या पहिल्या माहिती, मला माहीत नाही पण सांगतात खूप म्हशी होत्या इथं, आणि त्या आजाराने मेल्यामुळे ही कंपनी बंद पडलेली.
किंवा मशीनचं सगळं ते गावाने आमचा ब्लॉग व्हिडिओ कमेंट करून सांगा नक्की. चला भेटू आता परत नवीन व्हिडिओ मध्ये.